नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विजयी उमेदवार सत्यजित तांबे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडली। या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अनेक आरोप केले। बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि मला उमेदवारी मिळू नये तसंच मला काँग्रेस बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला। एबी फॉर्म देताना प्रदेश काँग्रेसनं औरंगाबाद आणि नागपूरचा एबी फॉर्म पाठवावा ही जाणीवपूर्वक केलेली चूक होती असा आरोपही तांबे यांनी यावेळी केला। तसंच याबाबत पक्षश्रेष्ठींकडून काय कारवाई होणार असा सवाल त्यांनी केला। आपण पक्ष सोडलेला नाही, मात्र आमदार अपक्ष असल्याचं तांबे यांनी सांगितलं। मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे। मला सर्वच पक्षांनी सर्वच संघटनांनी पाठिंबा दिला, म्हणूनच मी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला। त्यामुळे मी यापुढेही अपक्ष म्हणूनच काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठ्या भावासमान आहेत आणि त्यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचं तांबे यांनी यावेळी सांगितलं।